उन्हाळा चालू झाला की मुलांना सुट्ट्या लागतात आणि गरमीमध्ये जेवण पुरेसं आपल्याला जात नसतं. अशा वेळेस छोट्याशा भुकेसाठी आपण काहीतरी चाटचे पदार्थ बनवत असतो. त्यामध्ये बहुतेक करून चिंचा गुळाच्या चटणीचा वापर केला जातो. म्हणजे असे चाटचे बरेच असे पदार्थ आहे की ज्यामध्ये चिंच गुळाच्या चटणीचा वापर जास्त होतो. एकदा तुम्ही ही चिंच गुळाची चटणी बनवून ठेवली ना, की फ्रीजमध्ये जर तुम्ही अशी एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवली तर 3 महिने तिला काहीच होत नाही. आज आपण अशी चिंच गुळाची चटणी जास्त दिवस टिकेल अशी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे, पाणी कोमट करायचं आणि कोमट पाण्यामध्ये ना चिंच भिजायला ठेवायची. साधारणतः 3-4 तास तरी ती भिजायला ठेवायची. मी इथे अर्धा किलो चिंच घेतली होती. कोमट पाण्यामध्ये साधारणतः 4 तास मी इथे भिजायला ठेवले असेल. 4 तासानंतरनं काय करायचं आहे, गाळणी घ्यायची आणि गाळणीतून आपल्याला चिंचेचा जो पल्प असतो तो थोडं थोडं पाणी घालून असं गाळून घ्यायचा. किंवा गाळणी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घ्यायची आणि पीठ चाळायची जी चाळणी असते ना आपली, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा पल्प काढून घेऊ शकता. नंतर ना कढईमध्ये आपण चिंचेचा पल्प काढून घेतलेला आहे. पाणी जरासं यामध्ये थोडंसं जास्त वापरलं जातं पल्प काढण्यासाठी, कारण तो घट्ट असतो म्हणून. त्यानंतर ना कढईमध्ये घालून घ्यायचं आणि एक उकळी येऊन द्यायची. उकळी आली की चिंचेचा कलर बदलतो, हे लक्षात घ्यायचं. या पद्धतीने कलर एकदम असा डार्क ब्राऊन कलर होतो. त्यानंतर ना अर्धा किलो चिंचेसाठी आपल्याला इथे लागणार आहे गूळ आणि साखर. आता चिंच अर्धा किलो होती तरी चिंच आंबट असते, म्हणून आपल्याला साखर आणि गूळ जास्त घालायचे. म्हणजे जर तुम्ही अर्धा किलो चिंच घेतली असेल तर साधारणतः गुळाचं आणि साखरेचं दोन्हींचं प्रमाण मिळून 750 ग्रॅम एवढं भरलं पाहिजे. म्हणजे 250 ग्रॅम कमी एवढं 1 किलोचं प्रमाण आपल्याला साखरेचं आणि गुळाचं दोन्हींचंही वजन एवढं भरलं पाहिजे. त्यानंतर ना इथे मी गूळ आणि साखर घालून घेतलेली आहे. त्यानंतर ना यामध्ये आपण चाटचा पदार्थ असतो चिंच गुळाची चटणीचा, चटपटीत बनवूया. त्यासाठी बेडगीचं लाल तिखट यामध्ये घालायचं. भाजलेली जिरा पूड यामध्ये 1 चमचा घालायची आहे. 1 चमचा काळी मिरपूड यामध्ये घालायची आहे. आणि काळं मीठ जे असतं ते 1 चमचा घालायचं आणि साधं मीठ आपल्याला यामध्ये 1 चमचा घालायचं आहे. आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचा. त्यामुळे काय होतं, चटणी आपली जास्त दिवस टिकते. आणि चाट मसाला यामध्ये घालायचा अर्धा चमचा. ओवा आपल्याला हाताने असं चोळून यामध्ये घालायचा. एवढं सगळं साहित्य आपल्याला चटणी बनवताना यामध्ये घालायचं आणि हलवून घ्यायचं. व्यवस्थित हलवून उकळी आणून घ्यायची आणि हे आपल्याला आटवून घ्यायचं. आता पूर्ण कढईभर आपलं एवढं हे पाणी आपण त्यामध्ये घातलेले चिंच गुळाची चटणी हे अर्धं आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. साधारणतः एवढं सगळं मोठ्या गॅसवरती आटायला ना 40 ते 45 मिनटं एवढं लागू शकतं. आटत आल्यावर एवढं घट्ट दिसतंय. कलर बघू शकताय कसं बदलला गेलेला आहे आणि घट्टसरपणा इथे चटणीला आलेला आहे. आता यापेक्षा जास्त आटवायचं नाही. आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि चटणी आपल्याला गार पडायला इथे ठेवायची. तर इथे गॅस बंद केलेला आहे आणि चटणी गार पडायला ठेवायची. 1 तासभरामध्ये हवेवरती जर तुम्ही ठेवली तर ही गार पडते. तर कलर इथे तुम्ही बघू शकताय. आता 1 तासभरानंतर ना इथे तुम्ही बघू शकताय कलर जो आहे ना तो पूर्ण चटणी विकतची जशी चटणी असते ना अगदी सेम आलेला आहे. घट्टसरपणा तुम्ही इथे बघू शकताय की ते व्यवस्थित आलेलं आहे. यापेक्षा जास्त घट्टही करायचं नाही आणि यापेक्षा जास्त पातळही ठेवायचं नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी आपली मस्त लाल भडक चिंच गुळाची चटणी आपली इथे बनून तयार झालेली आहे. एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत तुम्ही ही चटणी भरून ठेवा. साधारणतः 3 महिने तरी ही फ्रीजमध्ये ठेवली तर टिकते, तिला काहीच होत नाही. पाणीपुरी, रगडापुरी म्हणा किंवा
समोशाबरोबर, कचोरीबरोबर, कशाही बरोबर चाटचा पदार्थ जर तुम्ही बनवला तर ही चटणी झटपट आपल्याला इथे वापरता येते.